महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज निधन झालंय। सभेसाठी जात असताना बुधवारी सकाळी बारामतीत त्यांचं विमान कोसळलं। लँडिंग दरम्यान हा अपघात झाल्याची माहिती आहे। विमानात दादांसोबत असलेले त्यांचे वैयक्तिक सहाय्यक, सुरक्षा कर्मचारी आणि विमान कर्मचाऱ्यांचाही मृत्यू झालाय। दरम्यान अपघात इतका भयंकर होता की विमानाचे अक्षरशः तुकडे झाले। विमानाची स्थिती पाहूनच मृतदेहांची ओळख पटवणं कठीण झालं होतं। समोर आलेल्या माहितीनुसार अजित पवारांनी हातात घातलेल्या घड्याळावरून त्यांच्या मृतदेहाची ओळख पटली आहे। विमानतळाजवळ राहणाऱ्या काही प्रत्यक्षदर्शींनी अपघाताची माहिती दिली। त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं होतं की अपघात होताच विमानाचे काही भाग दूरवर उडून पडले। मृतदेहांच्या चिंध्या झाल्या होत्या। अपघातानंतर विमान आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलं, त्यामुळे बचाव कर्मचाऱ्यांना मृतदेह बाहेर काढण्यात अडचण आली। सर्व मृतदेह पोलीस कर्मचाऱ्यांनी रुग्णवाहिकेनं बारामती जिल्हा रुग्णालयात पाठवले। अखेर आता अजित पवारांनी हातात घातलेल्या घड्याळावरूनच त्यांच्या मृतदेहाची ओळख पटल्याचं सांगितलं जात आहे। विमान अपघातात दादांनी अकाली एक्झिट घेतल्यानं सबंध महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळलाय।